दिल्लीमध्ये अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। अमित शहांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळते। यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेश कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सह्याद्रीवर आले होते। मात्र आढावा बैठकीमुळे फडणवीसांची भेट झाली नाही। आपल्या मतदारसंघातील कामांसाठी फडणवीसांच्या भेटीसाठी आल्याचं रमेश कदम यांनी सांगितलंय। पालकमंत्री पदावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले। पालकमंत्री पद जाहीर करणं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अधिकारात आहे। यावर तेच बोलू शकतात, तर तिन्ही नेते लवकरच समन्वयानं पालकमंत्री जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलंय। मनसेचा महायुतीमध्ये समावेश होण्याच्या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। मनसे महायुतीमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे असं शिरसाट म्हणाले। तर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी युती झाल्यास युती टिकेल असंही त्यांनी सांगितलंय। महापालिकेच्या निवडणुका मनसे महायुतीसोबत लढणार का यावर उदय सामंत यांनी भाष्य केले। मनसे संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना आहे। यावर तेच निर्णय घेतील असं उदय सामंत म्हणाले। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्लीमध्ये सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती सोहळ्याचं मोदींना त्यांनी निमंत्रण दिलं। शिवसेनेचे माजी खासदार चित्रपट निर्माते प्रितीश नंदी यांचं निधन झालंय। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील 40हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत। पश्चिम रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाते। गेल्या 9 महिन्यात विना तिकीट प्रवाशांकडून 104 कोटींची दंडवसुली करण्यात आली आहे। लोकल, मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन्स यामधून प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। चहाच्या टपरीवरील पेपर कप आता लवकरच बंद होणार आहेत। कागदी आणि प्लास्टिक कपचा वापर बंद करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। आधीपासूनच यावर बंदी आहे, मात्र कोणी त्याचा वापर करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। रोहिंग्यांना मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणी गृह विभागानं एसआयटी स्थापन केली आहे। नाशिक डीआयजींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। एसआयटीमध्ये नाशिक विभागीय सह आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक या 4 सदस्यांचा समावेश आहे। मुंबईतील किंग सर्कल रेल्वे पुलाचा काही भाग कोसळलाय। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही। पुण्यामध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतली ही घटना आहे। इथल्या गॅस दाहिनीमध्ये मृतदेहांची नीट विल्हेवाट लागत नसल्याचं समोर आलंय। नाशिकच्या उंबर्दे गावातील नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय। जातीचं प्रमाणपत्र, इतर दाखले, रेशन कार्ड मिळत नसल्यामुळे मालेगाव तहसील कार्यालयाबाहेर नागरिकांनी हे आंदोलन केले। आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये मोर्चा निघणार आहे। सकल मराठा मोर्चा या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलाय। लवकरच निषेध मोर्चाची तारीख ठरवली जाईल। 10वी तसंच 12वी परीक्षा दरम्यान परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य केले। लाईट नसतानाही सीसीटीव्ही बंद पडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। या संदर्भात शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र मागवण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील स्काउट अँड गाईडचे 1,45,000 विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत। समग्र शिक्षण अभियान आणि राज्य सरकारकडून 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 2 गणवेश दिले जातात। आतापर्यंत केवळ 43,000 गणवेश देण्यात आले। बदलापूरच्या किशोर पाटील यांची आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये पंच म्हणून निवड झाली आहे। ठाणे जिल्ह्यातून निवड होणारे ते एकमेव पंच आहेत। 13 जानेवारीपासून दिल्ली इथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी किशोर पाटलांची निवड झाली आहे। भुसावळ रेल्वे विभागाकडून रेल्वे क्रीडा मैदानावर सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आलेला आहे। याचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालंय। या सोहळ्याला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पुण्यातील शिवणे भागात लहान मुलगा अपघातातून थोडक्यात बचावला। पीएमपी बसच्या चाकाखाली जात असताना हा मुलगा थोडक्यात वाचला। शिवणे इथल्या देशमुखवाडीमधली ही घटना आहे।
नवी मुंबईच्या गारावे गावातील खाडीवर मोठ्या संख्येनं फ्लेमिंगो, सीगल आणि इतर पक्ष्यांचं आगमन झालं। या फ्लेमिंगोचं आगमन झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। फ्लेमिंगो पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। गडचिरोलीमध्ये 2 जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। शासनाकडून या नक्षलवाद्यांसाठी 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला शहरामध्ये प्रशासन सतर्क झालंय। नायलॉन मांजा वापरणाऱ्यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। यावेळी 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 10,000चा दंडही ठोठावण्यात आलाय। नागपूर पोलिसांच्या झोनच्या 4च्या 7 पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत दुचाकीच्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये 41 बुलेट स्वारांवर कारवाई झाली आहे। सायलेन्सर नष्ट करण्यात आले। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल इथं बापू पवार याला एसीबीनं ताब्यात घेतलंय। तक्रारदाराकडे खरेदीच्या नोंदी बदल्यामध्ये लाच मागण्यात आलेली होती। या प्रकरणी सापळा रचत तलाठ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक झाली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका उत्पादक शेतकऱ्यांना रोख स्वरूपामध्ये पेमेंट अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांना मका विक्री केल्यानंतर रोख स्वरूपामध्ये पेमेंट केलं जाणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिलेली आहे। रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या 100 दिवस नियोजनाचा आढावा घेतला। आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचं मूल्यमापन करण्याचे आदेशही दिले। जळगाव शहरातील एमआयडीसी भागामध्ये असलेल्या मोटर मारुती सुझुकी शोरूमला भीषण आग लागली। छतावर लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। आगीमुळे मालकाचं जवळपास करोडो रुपयांचं नुकसान झालंय। गुजरातमधील डुंगरी फलियामध्ये प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये गोदाम पूर्णपणे जळालंय। दरम्यान आगीचं कारण कळू शकलेलं नाही। मुंबईच्या शिवाजीनगर परिसरातील हवेचा दर्जा सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा खालावलाय। शिवाजीनगर परिसरात 272 इतक्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झालेली आहे। वायू प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचाही त्रास होतोय। मावळमधील शिरगावमध्ये दारूभट्टीवर छापा टाकला। पवना नदीकाठी सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीतून 1,75,000चं रसायन आणि दारू नष्ट करण्यात आली आहे। दरम्यान एका महिलेवर ही गुन्हा नोंदवण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी शिवसेनेचे भायखळा विधानसभेचे उपसमन्वयक दिलीप वागसकरला अखेर अटक करण्यात आली आहे। सचिन कुर्मीच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याचा गुन्हे शाखेचा दावा आहे। 5 ऑक्टोबरला सचिन कुर्मी यांची घोडपदेव इथल्या राहत्या घरी हत्या झाली होती। पोटच्या मुलानंच आपल्या 67 वर्षीय वडिलांची हत्या केली। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातल्या लोणी गावातली ही धक्कादायक घटना आहे। वडिलांची हत्या करणारा मुलगा मनोरुग्ण असल्याचं समोर आलंय। नाशिक पोलिसांकडून स्टॉप अँड सर्च मोहीम राबवली जाते। या अभियानामध्ये ड्रग तस्करांकडून जवळपास 28 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील पेठ इथल्या शासकीय वसतिगृहामध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला। वसतिगृह अधीक्षकानंच हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे। या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि तिच्या नातेवाईकांना धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। कोर्टानं त्यांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता। पुण्यातील आयटी कंपनीमधील तरुणी हत्या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे। वडिलांच्या आजारपणाचं कारण देत या तरुणीनं विश्वासघात केला होता असा दावा आरोपी कृष्णानं केलाय। आपल्याला तिला मारायचं नव्हतं, मात्र अद्दल घडवायची होती असंही कृष्णानं सांगितलंय। सांगलीमध्ये अशोक भोसले या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली। 2017 मध्ये कवठे महाकाळच्या अग्रण दुर्गाव इथं
घडलेल्या खून प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. किती आणि कोणाच्या पैशावर वाद झाला या संदर्भातला तपास गिरवडा पोलीस करणार आहेत. न्यायालयाकडे 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली होती, मात्र न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. कर्जतच्या मंडल अधिकाऱ्याला रायगड एसीबीनं अटक केलेली आहे. 1 लाखांची लाच घेताना एसीबीनं कारवाई केली. देहगावमधील खरेदी केलेल्या जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी 1 लाख रुपये स्वीकारले होते आणि त्यानंतर आलेल्या तक्रारीनंतर एसीबीनं सापळा रचून अटक केली आहे. माघी गणेशोत्सवापासून शाडूच्याच गणेश मूर्ती वापरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने या संदर्भात परिपत्रक काढलेलं आहे. पीओपीच्या मूर्तीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या तापमानात घट झाली असून 19 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान आज आणि उद्याही मुंबईमध्ये थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. उत्तर प्रदेशमधील बर्फवृष्टीमुळे थंडीचा कडाका वाढल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. संगमनेरच्या तळेगावमध्ये महिलेची लुटमार करणाऱ्या चोरट्यांना 12 तासात ताब्यात घेण्यात आले. पिकअप गाडीमधून जात असताना चालक आणि त्याच्या साथीदारानं महिलेला चाकूचा धाक दाखवत दागिने आणि मोबाईलसह 12,000चा ऐवज लुटला. महिलेच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे सामने एका महिन्यावर येऊन ठेपलेले आहेत. पाकिस्तानाकडे स्पर्धेचं यजमानपद आहे, मात्र अद्यापही स्टेडियम बांधलेलं नाही. पीसीबीनं दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण केलेलं नाही, तर पूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे.